हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत पाचगणी येथील मॅप्रो गार्डनला। तर पाचगणी महाबळेश्वर रोडवरतीच आपल्याला हे इथं मॅप्रोचं गार्डन मिळतं। तर हे सगळ्यात जुनं त्यांचं आउटलेट आहे। म्हणजे आता लोणावळा किंवा वाईच्या तिथं पण ह्यांचं नवीन गार्डन झालेलं आहे। तिथेही त्यांचे सगळे जे काही प्रोडक्ट्स वगैरे फॅक्टरीज आहेत। आणि हो मैत्रिणींनो, मागील मंगळवारी आपला शेरबाग रिसॉर्ट की जे पाचगणीमध्ये आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तो नक्की पहा। तर या साईडला असं काही गेम्स झोन होते की जिथं चॉकलेट कलेक्ट वगैरे करण्याचे तर प्रचंड गर्दी होती। आणि त्यानंतर इकडच्या साईडला यांनी छोटंसं असं गार्डन केलेलं होतं, पॉन्ड होता आणि काही असे सेल्फी पॉईंट त्यांनी तयार केलेले होते आणि सुंदर असं वातावरण होतं। दुपारचे हे 1 ते 1:30 वाजलेले होते, ऊन होतं परंतु छान अशी गार हवा होती। आणि तुम्ही आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर इथे असे सेल्फी पॉईंट होते, मस्त इथं बसून तुम्ही छान फोटो काढू शकता। आता इथं येण्याचं स्पेशल एक कारण होतं की काही गोष्टी मला इथनं घ्यायच्या होत्या की ज्या बाहेर इझिली आपल्याला मिळत नाहीत। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मॅप्रोचं लाऊंज ब्ल्यू क्युरोसाव। म्हणजे हे एक असं सिरप असतं ब्ल्यू कलरचं, तर त्याचंही छान मस्त सरबत बनतं। तर ते मला इझिली बाहेर भेटलं नाही म्हणून ठरवलं होतं की महाबळेश्वरला गेल्यावर मॅप्रोच्या शॉपमधनं आपल्याला हे घ्यायचं आहे। त्यानंतर ते एक घेतलं। आणि ह्या मॅप्रो गार्डनमध्ये येण्याचं दुसरं कारण असं असतं की इथं तुम्हाला बरेचसे असे टेस्टिंगला फ्री सॅम्पल्स मिळतात की जे काही चॉकलेट्स असतील, खाकरे, नाचोज किंवा वेगवेगळे सिरप किंवा सरबतं त्यांची। तर आता इथं खाकऱ्यांचं बरंचसं मी सगळ्यांनी टेस्ट केलं। त्यानंतर मसाला खाकरा सगळ्यांना आवडला म्हणून त्याचं एक पॅकेट घेतलं। त्यानंतर नाचोज वगैरे होते, ठीकठाक होते। आणि बाकीचे इथले काही सिरप्स होते, स्ट्रॉबेरीचा क्रश वगैरे, तर त्या गोष्टी चांगल्या होत्या। आणि जे काही जामच्या बरण्या होत्या तर त्या पण बाय 1 गेट 1 होत्या। आणि त्याशिवाय तुम्ही इथलं कुठलंही प्रोडक्ट घ्याल तर तुम्हाला त्यावरती 10% डिस्काउंट मिळतो। तर हे स्ट्रॉबेरी क्रशची एक जी बॉटल होती तर ती घेतली, कारण त्याचं मस्त दुधात बनवून त्यांनी असं सिरप सरबत केलं होतं, तर तेही सगळ्यांना आवडलं, तर एक बॉटल मी ती घेतली। आणि त्यानंतर गावाचं एक जे असतं, तर हे गावाचं जे क्रश आहे तर ते आपण पाण्यामध्ये पण वापरू शकतो किंवा आपण जी काही आईस्क्रीम केली तर त्यामध्ये पण घालून, जी पेरूची आपली आईस्क्रीम मिळते की ज्यावरती तिखट मीठ टाकलेलं असतं, तर ती पण खूप सुंदर होती। जमलं तर मी त्याचा व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करेन। तर ह्या 2 बॉटल्स मी मेनली घेतल्या। त्यानंतर चॉकलेट्स वगैरे किंवा असे छोटे छोटे जे पाउचेसमध्ये जेलीज येतात तर त्याही होत्या। आणि विशेष म्हणजे त्यांचं जे चॉकलेट कोटिंग चॉकलेट्स होते तर ते पण होते। हे चॉकलेट कोटिंगचे जे चॉकलेट्स होते तर त्यामध्ये तुम्हाला अंजिराचं किंवा पानाचं किंवा बदामाचं, पण नॉर्मली बदामाचं चांगलं लागतं, पानाचं वगैरे मला काही एवढं आवडलं नाही, तर ते पण तुम्हाला इथं फ्री टेस्टिंगला दिलं जातं। तर आता मॅप्रोनी काही कुकीज पण लॉन्च केलेल्या आहेत। तसं टीनमध्ये त्यांचं पॅकिंग होतं, परंतु प्राईज पाहिलं तर त्या आपल्या ज्या काही बाहेर कुकीज मिळतात त्याच्या यांनी खूप जास्त प्राईज होती। आणि टेस्ट केली मी त्याची, परंतु एवढी काही खास वाटली नाही। तर असा हा मॅप्रो गार्डनचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा। महाबळेश्वरला येत असाल तर इथं एकदा नक्की भेट द्या। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।